श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे मंगळवार, अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. तसेच बघा, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे हे व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो. तसेच आपली सर्व जी काही कामे अडलेली आहेत ती सुद्धा कामे आपली होतात. आणि त्याचबरोबर बघा, जर मंगळ दोषाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा करावी आणि काही उपाय करावे. तर बघा, जर कुणाला पत्रिकेत मंगळ दोष असेल किंवा त्यांची लवकर लग्ने होत नसतील किंवा जमलेली लग्न मोडत असतील किंवा त्याचबरोबर बघा, जर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काही अडथळे असतील तर या मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर या मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मंगळ दोष सुद्धा दूर होतो. तर आजच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पत्रिकेतील मंगळ दोष दूर करण्यासाठी तसेच आपल्या विवाहामधील सर्व अडथळे दूर करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, व्यक्तीच्या जर पत्रिकेमध्ये मंगळ दोष असेल तर बघा, त्या व्यक्तीचे लग्न जमण्यासाठी खूप अडथळे येतात किंवा त्यांचे लग्न जमत नाही. त्यांचे लग्न जरी झाले तरी त्यांचे जमलेले लग्न मोडतात किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतात. तर बघा, अशा प्रकारचा जर मंगळ दोष तुमच्या पत्रिकेमध्ये असेल तर तुम्ही या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या मंगळाचा दोष दूर होण्यासाठी आपल्याला येणाऱ्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीचं हे व्रत करायचं आहे आणि श्री गणेश यांची सेवा आपल्याला करायची असते. तर बघा, अशा प्रकारे जर अंगारकी चतुर्थीचे हे व्रत केले तर नक्कीच आपल्या ज्या काही पत्रिकेत मंगळ दोष असतो तो दूर होण्यासाठी आपल्याला ही अंगारकी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर बघा, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे हे दुःख आणि संकट दूर होतात. त्याचबरोबर मंगळ दोषाचाही प्रभाव कमी होतो. तर बघा, आपल्या पत्रिकेमधील मंगळ दोष दूर करण्यासाठी आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे आणि गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. तर बघा, दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्यानंतर श्री गणेशाची आपल्याला यथासांग पूजा करायची आहे. पूजा करत असताना चतुर्थीला विधीनुसार गणेशाची पूजा करावी. गणेशाला दुर्वा, मोदक आणि लाडू, सुपारी इत्यादी वस्तू अर्पण करावे. त्याचबरोबर बघा, मंगळ दोष मुक्तीसाठी आपल्याला अंगारकी चतुर्थीला बाप्पाला सिंदूर अर्पण करायचं आहे. श्री गणेशाला सिंदूर अर्पण केल्याने त्याचबरोबर बघा, श्री गणेशाची मनापासून सेवा केल्याने आपल्या पत्रिकेतील मंगळ दोष हा हळूहळू दूर होतो. त्याचबरोबर बघा, या अंगारकी चतुर्थीपासून आपल्याला दर महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचे हे व्रतसुद्धा आपण धरू शकतो. त्याचबरोबर बघा, दर मंगळवारी येणारी चतुर्थी ही अत्यंत प्रभावशाली चतुर्थी मानली जाते. या दिवशी श्री गणेशाचा आपल्यावर कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवासुद्धा श्री गणेशांपर्यंत लवकर पोहोचतात. म्हणूनच बघा, येणारी अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. त्याचबरोबर बघा, आपल्याला गणपती चतुर्थीचा उपवास करताना आणि पूजा करताना आपल्याला लाल वस्त्र परिधान करायचे आहे आणि गणपती बाप्पाला त्यांचे सर्वात आवडते मोदक आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर बघा, जर आपण गणपती बाप्पाची यथासांग मनापासून पूजा केली तर नक्कीच गणपती बाप्पाचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. त्याचबरोबर बघा, गणपती बाप्पाचा ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जितक्या जास्त वेळा हा मंत्र म्हणता येईल तितक्या जास्त वेळा आपल्याला हा मंत्र आपल्याला जपायचा आहे. आणि त्याचबरोबर पूजा करत असताना सुद्धा आपल्याला 108 वेळा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे जर आपण मनापासून देवाची पूजा केली तर नक्कीच आपल्यावर त्यांचा कृपाशीर्वाद राहतो. तर बघा, ही अंगारकी चतुर्थी सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. कारण बघा, आपल्याला वर्षात दर महिन्याला अशी 12 चतुर्थ्या येत असतात, पण 12 चतुर्थ्यांपैकी अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पत्रिकेतील मंगळ दोष दूर करण्यासाठी काय उपाय पाहिले आहेत. तर बघा, जर तुमच्याही पत्रिकेत मंगळ दोष असेल किंवा तुमच्या मुलांच्या असेल किंवा तुमच्या भाऊ बहीण असेल किंवा कुणाच्याही जर पत्रिकेत मंगळ दोष असतील तर आपल्याला हे उपाय करायचे आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही हे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपाय केले तर नक्कीच तुमच्या पत्रिकेतील जो मंगळ दोष असेल तो हळूहळू त्याचा प्रभाव कमी होईल आणि त्यांचे लग्नसुद्धा लवकरात लवकर जमून येईल. आणि ज्या व्यक्तींचे लग्न जमत नसेल किंवा त्यांचे लग्न झाले तरी ते मोडत असतील किंवा त्यांच्या विवाहामधील अडथळे काही असतील तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते. म्हणूनच बघा, या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची जितक्या जास्त वेळा सेवा करणे होईल तितकी जास्त सेवा आपल्याला करायची असते आणि मनापासून गणपती बाप्पाला कृपा आशीर्वाद मागायचा असतो.
तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.